नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटले नाही. तो म्हणतो, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसाचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. अशा प्रकारे आज आपण भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. हे आपण आज बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला भाग दुसरा, भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले ते बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.